आता अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये एकदा आपण एका साईडवरून बघितलं की भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॅपिटल इकॉनॉमी किंवा कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हटलं जातं बघा, इकॉनॉमी. तर ही जी भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये की याच्यामध्ये मार्केटच्या आधारावरती काय असते तर अर्थव्यवस्था काम करत असते. मार्केटमध्ये कशा प्रकारची डिमांड आहे, मागणी कशी आहे, त्याच्यानुसारच काय करत असते तर जे काही उत्पादन, याचा अर्थ सप्लाय जो आहे हा सप्लाय होत असतो. जर डिमांड वाढली आणि त्या आधारावरती जर सप्लाय असेल तर ज्या किमती असतात ना, म्हणजे ज्या प्राईस आहेत त्या प्राईस काय असतात तर कॉन्स्टंट असतात. कशा असतात, स्थिर असतात बघा. आणि समजा डिमांड कमी झाली तर सप्लाय कमी होतो, त्यावेळेला आपण प्राईस स्थिर असतात. पण समजा डिमांड वाढली आणि सप्लाय जर काय झालं नाही, वाढला नाही, तर प्राईस काय होतात, किमती ज्या असतात त्या किमती वाढतात. ही कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी जी आहे मार्केटच्या आधारावरती काम करत असेलच मार्केट इकॉनॉमी पण म्हटलं जातं, म्हणजे बाजारी अर्थव्यवस्था याला म्हटलं जातं, किंवा याला मुक्त अर्थव्यवस्था पण म्हटलं जातं, याला फ्री इकॉनॉमी पण म्हटलं जातं. फ्री इकॉनॉमी अशा प्रकारे पण याचा उल्लेख केला जातो बघा. आता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आपण फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळे आपण काय केलेले तर समजून घेतलेले आहेत. 2 नंबरची जी अर्थव्यवस्था आहे ती कुठली आहे तर समाजवादी अर्थव्यवस्था, यालाच म्हटलं जातं सोशलिस्टिक इकॉनॉमी म्हटलं जातं बघा, सोशलिस्ट इकॉनॉमी, यालाच समाजवादी अर्थव्यवस्था म्हटलं जातं. आता या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो बघा. याचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर चायना आहे बघा. चायनामध्ये सर्वस्व वर्चस्व सरकारचं असतं बघा, आणि याच्यामध्ये सरकार सांगेल त्या पद्धतीनेच काय केलं जातं तर उत्पादन घेतलं जातं, समाजाला डोळ्यासमोर घेऊन उत्पादन घेतलं जातं. पण याच्यामध्ये काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत बघा. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये एका साईडनं आपण बघितलं की आर्थिक शक्तीचं विकेंद्रीकरण होतं, किंवा बेकारी जे आहे, बेरोजगारीचं प्रमाण कमी असतं, महागाई जास्त होत नाही वगैरे. पण व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा इथं लोप होतो. व्यक्तींना वस्तू ज्या निवडायच्या असतात ना, वस्तू निवडण्यासाठी त्यांना वाव नसते, आणि वस्तूंची जी क्वालिटी आहे, जी गुणवत्ता आहे ना, ही क्वालिटी काय नसते तर मेंटेन नसते. चांगल्या क्वालिटीच्या वस्तू समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला भेटत नाही आहेत बघा. नंतर तिसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था आपण बघितली, त्याला मिक्स्ड इकॉनॉमी. इंग्लिशमध्ये लिहितोय आपण, बघितलं हे मराठीमध्ये याचा अर्थ बघितला, मिक्स्ड इकॉनॉमी. रिव्हिजन घेतो मी. याच्यामध्ये काय केलं जातं, जर जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे, या दोघांचं सहअस्तित्व जे आहे हे काय आहे तर मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये पाहायला भेटतं बघा. कशामध्ये, मिक्स्ड इकॉनॉमी, म्हणजे त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. आता ही मिश्र अर्थव्यवस्था जी आहे प्रथम फ्रान्समध्ये काय करण्यात आली होती तर इम्प्लिमेंट करण्यात आली होती. कधी केली होती तर 1948मध्ये. आणि त्याच वेळेला 1948-49 नंतर भारतामध्ये ॲक्च्युली 1950 नंतर या मिक्स्ड इकॉनॉमी जी आहे याचा वापर करायला सुरुवात केली होती. मिक्स्ड इकॉनॉमीचा वापर करायला सुरुवात केली होती. पण जास्तीत जास्त झुकाव जो होता मिश्र अर्थव्यवस्थेचा तो समाजवादी अर्थव्यवस्थेकडे होता, सोशलिस्ट इकॉनॉमीकडे होता. कधीपर्यंत होता तर 1991 पर्यंत. 1991 नंतर ही मिक्स्ड इकॉनॉमी जी आहे त्याचा झुकाव जो आहे तो कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीकडे व्हायला लागला होता बघा. समाजवादी अर्थव्यवस्था इथून त्याची जागा कोणी घेतली तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या मार्फत घेतली होती. अशा प्रकारच्या ह्या तिन्ही अर्थव्यवस्था आपण समजून घेतल्या होत्या, म्हणजे अर्थव्यवस्थेचे प्रकार समजून घेतले होते बघा. आता आणखी 2 प्रकार जे आहेत अर्थव्यवस्थेमध्ये खूप इम्पॉर्टंट मानले जातात. याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो विकसित अर्थव्यवस्था. पहिली जी आहे ते विकसित अर्थव्यवस्था. विकसित अर्थव्यवस्था आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे, बी हा प्रकार आहे, तो कोणता आहे तर विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्था. ॲक्च्युली तर अविकसित म्हटलं जातं, पण अविकसित म्हणण्यापेक्षा विकासाच्या मार्गावरती आहे म्हणून त्याला विकसनशील म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता विकसित अर्थव्यवस्थेमधील काय काय मुद्दे आहेत बघा. पहिला मुद्दा विकसित अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये की या ठिकाणी बघा पर कॅपिटा इन्कम जो आहे, पर कॅपिटा इन्कम याला मराठीमध्ये म्हणतो की जे दरडोई उत्पन्न जे आहे
या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असतं. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय, की त्या देशामध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्तीज असतील, पर्सन्स ज्या आहेत, व्यक्ती ज्या आहेत, यांचं उत्पन्न काय असतं तर जास्त असतं. म्हणजे दरडोई उत्पन्न जास्त असतं. ओके, म्हणजेच देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये दरडोई उत्पन्नाचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आणि या दरडोई उत्पन्नामध्ये पर कॅपिटल इन्कम जो आहे हा खूप जास्त असणे हा विकसित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. नंतर नॅशनल इन्कम जे आहे, नॅशनल इन्कम याला आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न पण या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं तर जास्त असतं, अधिक असतं बघा. नंतर तिसरा मुद्दा जो आहे तो विकसित अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये GDP जो आहे, GDP हा GDP पण काय असतो विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असतो बघा. म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे यालाच स्थूल देशांतर्गत उत्पन्न जे आहे या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असतं. आणखी एक चौथा मुद्दा बघा जे आपण बघितलं म्हणजे बघणार आहे बघा, पुढे बघणार आहे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. टर्शरी सेक्टर जो आहे याला सर्व्हिस सेक्टर म्हटलं जातं. म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र याच्यामधले जे तृतीय क्षेत्र जे आहे टर्शरी सेक्टर आहे, सर्व्हिस सेवा क्षेत्र जे आहे, या सेवा क्षेत्राचा GDP मध्ये सगळ्यात जास्त काय असतो तर सहभाग असतो बघा. म्हणजेच GDP मध्ये सर्व्हिस सेक्टरचं प्रमाण जे आहे हे प्रमाण काय आहे तर जास्त असतं असं इथे सांगितलेलं आहे बघा, जास्त प्रमाण असतं. ठीक आहे. नेक्स्ट 5th नंबरचा मुद्दा, विकसित अर्थव्यवस्थेमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी जे आहेत, मॉडर्न टेक्नॉलॉजी यालाच आपण काय म्हणतो तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो बघा, मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. आता आधुनिक मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर जे रोबोटिक्स आहे प्रमाणात केला जातो. आता याच्यामध्ये आपण रोबोटिक्स घेतलं. ठीक आहे. मशीनचा जो वापर आहे, या मशीनचा वापर पण या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो बघा. नंतर 6 नंबरचा मुद्दा विकसित अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सांगायचा म्हणला तर दारिद्र्याचं प्रमाण खूप कमी असतं बघा. दारिद्र्याचे प्रमाण कमी असते. ओके, या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी असतं. नंतर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा, दारिद्र्य म्हणजे काय याला आपण पॉवर्टी म्हणतो. पॉवर्टीचं प्रमाण कमी असतं. पॉवर्टीचं प्रमाण कमी असण्यापाठीमागचं कारण म्हणजे बेरोजगारी कमी आहे. बेरोजगारी कमी आहे म्हणजेच रोजगाराचं प्रमाण जास्त असेल तर दारिद्र्य कसं असू शकतं, दारिद्र्याचं प्रमाण तर कमी असणार आहे. 7 नंबरचा मुद्दा इथं सांगेन मी की बर्थ रेट आणि डेथ रेट जो आहे, बर्थ रेट आणि डेथ रेट जो आहे तो काय असतो तर याच्यामध्ये कमी असतो. म्हणजे जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, या विकसित अर्थव्यवस्थेमधले जे देश आहेत त्या देशांच्या मध्ये कमी असतो बघा. नंतर 8 नंबरचा मुद्दा जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, मानवी विकास निर्देशांक जो आहे, हा विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय असतो तर अधिक असतो, जास्त असतो, अधिक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आयात आणि निर्यातीचा विचार केला तर जी निर्यात असते, म्हणजे निर्यात कधी म्हटलं जातं की एक्स या देशामधून वाय या देशाकडे वस्तू पाठवल्या जातात, आपल्या देशातून परकीय देशात पाठवलं जातं त्याला निर्यात म्हणतात, आणि परकीय देशातून आपल्या देशात आणलं जातं त्याला आयात म्हणतात. निर्यात काय असते तर जास्त असते आणि आयात जी आहे ती काय असते तर कमी असते. याचा अर्थ काय तर हा विकसित अर्थव्यवस्थेमधील असणारा देश जो आहे तो स्वयंपूर्ण असतो बघा. ठीक आहे, स्वयंपूर्ण असतो. म्हणजे याच्यातून आपल्याला काही गोष्टी कळल्या की जो देश विकसित अर्थव्यवस्थेमध्ये येत आहे तो देश जो आहे म्हणजे आपण म्हणतो ना एक टॉप इकॉनॉमीमधला देश म्हटला जातो. आता याच्यामध्ये जर उदाहरणच घ्यायचं म्हटलं विकसित अर्थव्यवस्थेमधील जे देश आहे तर याचं एक उदाहरण अमेरिका आहे, UK आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जपान आहे. ठीक आहे, इत्यादी. हे काय तर विकसित अर्थव्यवस्थेचे इथं देण्यात आलेली ही काय तर उदाहरणं आहेत बघा.
आता विकसनशील अर्थव्यवस्था आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने विकसित अर्थव्यवस्था समजून घेतली. 10 मुद्द्याच्या आधारावरती काय आहे विकसित अर्थव्यवस्था ती समजून घेतली होती. सेम तशाच पद्धतीने विकसनशील अर्थव्यवस्थेला पण आपण समजून घेऊ. एक विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्न जे आहे, दरडोई उत्पन्न काय असतं, कमी असतं. पहिला मुद्दा. दरडोई म्हणजे काय, व्यक्तीच्या जे उत्पन्न जे आहे ना ते व्यक्तीचं उत्पन्न कमी असतं. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न पण काय असतं तर कमी असतं. ठीक आहे. नंतर तिसरा मुद्दा सांगतो मी, इथं जे सांगलेलं तेच, GDP जो आहे विकसनशील अर्थव्यवस्था GDP मध्यम लेवल असतं, मीडियम असतो. कधी कधी लो पण होतो बघा विकसनशील अर्थव्यवस्थेचा GDP असेल. नंतर 4th नंबरला जे आहे विकसनशील अर्थव्यवस्था जे आहे याच्यामध्ये जे साक्षरता जे आहे, साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. इथं तसा मुद्दा एक ॲड होऊ शकतो. लिटरसी जे आहे म्हणजे साक्षरता जी आहे जास्त असते विकसित अर्थव्यवस्थेमध्ये, आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये साक्षरता काय असते तर साक्षरतेचं प्रमाण कमी असतं बघा. नंतर विकसित अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलं की तिसरं क्षेत्र जे आहे तृतीय क्षेत्रावरती जास्त भर असतो, कारण तृतीय क्षेत्राचा सगळ्यात जास्त GDP मध्ये सहभाग असतो. ते जर विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बघितलं तर प्राथमिक क्षेत्र जे आहे या प्राथमिक क्षेत्राचा GDP मध्ये सगळ्यात जास्त काय असतो तर सहभाग असतो बघा. सहभाग GDP मध्ये प्राथमिक क्षेत्राचा असतो. ओके. नंतर 6 नंबरचा पॉप्युलेशन बघितलं, पॉप्युलेशन लोकसंख्या काय असते तर याच्यामध्ये विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये जास्त लोकसंख्या असते, अधिक लोकसंख्या पाहायला भेटते. नंतर दारिद्र्याचं प्रमाण जे आहे, दारिद्र्याचे प्रमाण या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये जास्त दारिद्र्याचं प्रमाण पाहायला भेटतं. नंतर 8 नंबरचा मुद्दा आहे, 8व्या नंबरचा मुद्दा, बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण पण काय आहे तर इथं जास्त पाहायला भेटतं बघा. ठीक आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं इंडस्ट्रियलायझेशन जे आहे, इंडस्ट्रियलायझेशन हे काय असतं तर या विकसनशील देशांच्या मध्ये कमी असतं बघा. आणि याचं उदाहरण जर द्यायचं असेल विकसनशीलच्या बाबतीमध्ये इंडिया आहे, भारत, त्याच्यानंतर चायना पण विकसनशीलमध्ये येते, अजून तरी त्याला विकसित म्हटलेलं नाही आहे चायनाला. इंडिया, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे, ETC, पाकिस्तान पण येत आहे त्याच्यामध्ये, बांगलादेश येत आहे, नेपाळ, भूटान सगळे जे आहेत ते विकसनशील देशांच्यामध्ये येत आहेत बघा. जे विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत त्या सगळ्यांना विकसनशील देशामध्ये काउंट केलं जातात बघा. मी आता जे लिहिले ना ह्याच्या नोट्स आहेत ना व्यवस्थित लिहून घ्या. अशाच प्रकारे नोट्स काढायचे आहेत तुम्ही, कारण याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला माहिती असणं पण काय गरजेचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये आपण 3 टप्प्याच्या आधारावरती बघत आहोत. पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था ते आपण बघितलं. त्याच्यानंतर विकासाच्या अर्थव्यवस्थेच्या आधारावरती इकॉनॉमीचे प्रकार बघितले आपण. याच्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था बघितली आणि विकसनशील अर्थव्यवस्था आपण समजून घेतलेली आहे. आता आपण पुढचा प्रकार बघू, अर्थव्यवस्थेतील जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांचा पहिल्यांदा आपण व्यवस्थित अभ्यास करून घेऊ. या ठिकाणी बघा अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते कोणते आहेत ते समजून घेऊ बघा. आता अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्र आहेत, इम्पॉर्टंट क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, हे आता आपण इथून पुढच्या या टॉपिकमध्ये बघू आपण. बघा अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये आपण तिसरा जो टप्पा आहे तो तिसरा टप्पा बघत आहोत. आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र काय आहे ते समजून घ्यायचे आहेत बघा. अर्थव्यवस्थेचे क्षेत्र लिहितो बघा, अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे. ओके.
आता याच्यामध्ये पहिला जो आहे त्याला इंग्लिशमध्ये येतो बघा, प्रायमरी सेक्टर म्हणतात. प्रायमरी सेक्टर आहे. दुसरा जो आहे सेकंडरी सेक्टर. तिसरा जो आहे तो टर्शरी सेक्टर आहे बघा, टर्शरी सेक्टर. मराठीमध्ये लिहायचं म्हणलं याला प्राथमिक क्षेत्र म्हणलं तर प्राथमिक क्षेत्र. हे जे आहे ते द्वितीय क्षेत्र आणि हे जे आहे ते तृतीय क्षेत्र आहे. ओके. आता प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय की जे डायरेक्टली निसर्गाशी संदर्भात आहेत ते प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. जसे की इथं कृषी असेल, आपण शेती करतो, मग शेतीमध्ये नांगरट असेल, जे काय आहे शेतीच्या प्रकारमध्ये, तर ते सगळं प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात बघा. शेती, पशुपालन, गायीपालन असेल, शेळीपालन असेल, ठीक आहे, म्हैशींचं पालन वगैरे असेल, कुक्कुटपालन असेल, तर हे सगळं कशामध्ये येतात, पशुपालनामध्ये येतात. त्याच्यानंतर जंगल संपत्ती जी आहे, जंगलातून पण बघा जे रॉ मटेरियल जो आहे हा प्राथमिक क्षेत्राचाच भाग आहे. तर जंगलातील जे काही याचा वापर, जसं की चंदनाचं झाड असेल त्याचा वापर अगरबत्ती बनवण्यासाठी करतात, तर ते जे झाड आहे ते प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे. नंतर मत्स्यपालन, माशांचं पालन करणं असेल, ठीक आहे, फिशरीज वगैरे असतात ना, ते मत्स्यपालनामध्ये येतात. आणि जे खाणकाम असेल, खनिज उत्पादन वगैरे घेणं वगैरे असेल, खनिज उत्पादन, तर हे सगळं कशामध्ये येतात, तर हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे प्राथमिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये, माहिती असून दे. कृषी असेल, पशुपालन असेल, जंगल संपत्ती असेल, मत्स्यपालन असेल, खाण आणि खनिज उत्पादन जे आहे हे सर्व प्राथमिक क्षेत्राच्या मध्ये येतात की जे डायरेक्टली निसर्गावरती अवलंबून आहेत ते. आता द्वितीय क्षेत्र कशाला म्हटलं जातं की प्राथमिक क्षेत्राचा वापर रॉ मटेरियल म्हणून केला जातो. रॉ मटेरियल म्हणून जिथं वापर केला जातो ते द्वितीय क्षेत्र येत आहेत बघा. आता याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर खूप असे उद्योग जे आहेत द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. जसं की कारखाना आपण विचारात घेतला, कारखाना, ऊसाच्या मार्फत काय केलं जातं तर साखर बनवली जाते, बरोबर. मग ऊस काय आहे, प्राथमिक क्षेत्रातून घेतलेला आहे आणि या ऊसाच्या मार्फत वापर करून कारखान्याच्या मार्फत काय केलं जातं तर साखर बनवली जाते. त्याचबरोबर त्या ऊसाचा वापर गूळ बनवण्यासाठी केला जातो, अल्कोहोल बनवण्यासाठी केला जातो, मळीचा वापर खत म्हणून केला जातो. तर हे द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. कारखाना असेल, नंतर गॅस असेल, त्याचबरोबर पाणी पुरवठा, हे सर्व काय तर द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. नंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे पण द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. नंतर बांधकाम असेल, कन्स्ट्रक्शन वगैरे, ते पण द्वितीय क्षेत्रामध्ये येत आहेत बघा, ठीक आहे. नंतर तृतीय क्षेत्र, तिसरं क्षेत्र जे आहे हे सर्व्हिस सेक्टर म्हटलं जातं बघा. सर्व्हिस सेक्टर म्हटलं जातं टर्शरी सेक्टरला. आता हे सर्व्हिस सेक्टर जे आहे, या सर्व्हिस सेक्टरमध्ये काय काय येतं, याच्यामध्ये विमा, ज्या सगळ्या सेवा येतात ना सगळ्या, याच्यामध्ये विमा असेल, व्यापार असेल, नंतर वाहतूक असेल, नंतर दळणवळण असेल, त्याच्यानंतर बँकिंग असेल, बँकिंग द्वितीय क्षेत्रामध्ये येत आहे बघा. नंतर सोशल सर्व्हिस असतील, सोशल सर्व्हिसेस, सार्वजनिक सेवा ज्या असतील, सर्व्हिसेस असतील. नंतर जे काय साठवणी वगैरे केली जाते ना, साठवणं जे आहे, यंत्रणा जे आहे, हे सर्व काय येतात तर टर्शरी सेक्टरमध्ये येत आहेत बघा. आता याच्यानंतर आणखी 2 क्षेत्र आहेत, म्हणजे चतुर्थ आणि पंचम क्षेत्र जे आहे, वाटल्यास इथं मी लिहितो बघा. तर हे जे काही चतुर्थ क्षेत्र जे आहे, हे चतुर्थ क्षेत्र या टर्शरी सेक्टरचाच भाग आहे. आता चतुर्थ क्षेत्रामध्ये काय काय येतं तर या चतुर्थ क्षेत्रामध्ये एक संशोधन जे आहे,
जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे येतं ना, संशोधन, त्याचबरोबर विकास, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, R&D जे आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हे चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे, माहिती तंत्रज्ञान जे आहे, ते पण याच्यामध्ये येत आहे. नंतर सॉफ्टवेअर जे आहे, हे सॉफ्टवेअर वगैरे आहेत, हे चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. बघा म्हटल्यास इथं मी 4 लिहितो. नंतर 5वं क्षेत्र पंचम क्षेत्र जे आहे, या पंचम क्षेत्रामध्ये काय काय येत आहे, तर याच्यामध्ये येत आहे संपूर्ण सायन्स, खूप मोठा असं सायन्स येत आहे. नंतर युनिव्हर्सिटीज जे आहे, हे पंचम क्षेत्रामध्ये येत आहेत. आणि ज्या काही नॉन ॲग्रिकल्चर्स मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स ज्या असतील, रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, हे काय तर पंचम क्षेत्रामध्ये येतात. तर अशा प्रकारे काय झालं तर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ आणि पंचम. प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येतं, मी एकदा उजळणी करून घेतो. बघा, प्राथमिक क्षेत्रामध्ये येत आहे एक कृषी आहे, पशुपालन आहे, जंगल संपत्ती आहे, मत्स्यपालन आहे, खाणकाम असेल, खनिज उत्पादन वगैरे असेल, हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येत आहेत. या प्राथमिक क्षेत्राचा वापर रॉ मटेरियल म्हणून द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो. ह्याच्यामध्ये उद्योग असतील, कारखाने असतील, गॅस पाणी पुरवठा असेल, इलेक्ट्रिसिटी वगैरे असेल, बांधकाम वगैरे असेल, तर हे द्वितीय क्षेत्रामध्ये येत आहेत. बघा, तृतीय क्षेत्रामध्ये काय काय येत आहेत, हे सर्व्हिस सेक्टर आहे, विमा, व्यापार, वाहतूक असेल, दळणवळण असेल, बँकिंग असेल, त्याच्यानंतर सोशल सर्व्हिसेस असतील, साठवण यंत्रणा असेल. चतुर्थ क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकास असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर असेल. आणि पंचममध्ये सायन्स असेल, ॲडव्हान्स सायन्स असेल, युनिव्हर्सिटीज असेल, इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, हे सगळे काय येतात तर पंचम क्षेत्रामध्ये येतात. आता हे सगळं आपण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात एक गोष्ट आल्या का बघा, की जे विकसित देश जे आहेत, म्हणजेच जे डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत, या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त जो काही सहभाग जो आहे GDP मध्ये, ग्रॉस देशांतर्गत जे उत्पादन घेतलं जातं ना, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त सहभाग जो असतो तो सर्व्हिस सेक्टरचा आहे. हे बघितलं होतं आपण. सर्व्हिस सेक्टर म्हणजे कुठलं तर तृतीय क्षेत्र जे आहे, तृतीय क्षेत्राचं आहे. आता तृतीय क्षेत्रामध्ये चतुर्थ आणि पंचम हे दोन्ही जे आहेत, हे तृतीय क्षेत्राचाच भाग आहे. फक्त काय केलं, त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे. आता तृतीय क्षेत्रामध्ये मग काय काय तर डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत, ह्याच्यामध्ये विमा असेल, वाहतूक असेल, त्यानंतर बँकिंग असेल, सार्वजनिक सेवा असेल, संशोधन असेल, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, IT असेल, त्याच्यानंतर मॅनेजमेंट वगैरे आहे, मॅनेजमेंट. तर हे सर्व जे आहेत हे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये आहेत आणि याचा सहभाग GDP मध्ये जास्त असतो. इंडियामध्ये बघितलं तर सर्व्हिस सेक्टरचा सहभाग जो आहे इंडियाच्या GDP मध्ये आत्ता 55% आसपास गेलेला आहे. बघा, 50% जास्तच आहे, वरती आहे. म्हणजे हळूहळू इंडिया कुठं चाललेलं आहे तर डेव्हलप्ड विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये भारत मॉडेलला सुरुवात झालेली आहे. बघा, ते जर 1947-48 किंवा मी म्हणेल की पहिली पंचवार्षिक योजना जर बघितली 1951 ते 1956च्या कार्यकाळामध्ये बघितलं तर त्यावेळेला प्रायमरी जो सेक्टर आहे, प्रायमरी सेक्टरचा सहभाग इंडियन इकॉनॉमीमध्ये 50%च्या वरती होता. आता प्रायमरी सेक्टरचा सहभाग जो आहे 13 ते 18%च्या आसपास आहे. नंतर 28 ते 30%च्या आसपास द्वितीय क्षेत्रालाच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हटलं जातं. बघा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हटलं जातं. तर याचा सहभाग आहे. त्याच्यानंतर राहिलं जे सर्व्हिस सेक्टर आहे, या सर्व्हिस सेक्टरचा जवळजवळ 55 ते 60%च्या आसपास जो सहभाग जो आहे कशाचा आहे तर म्हणजे 50%च्या वरतीच सर्व्हिस सेक्टरचा सहभाग इंडियामध्ये सर्व्हिस सेक्टरचा पाहायला भेटतो आहे. बघा, म्हणून हळूहळू डेव्हलप्ड कंट्रीजच्या कॅटेगरीमध्ये, म्हणून तर भारताला एक आर्थिक महासत्ता बनवायचं जे टार्गेट ठरवलं जात आहे ना, हे ठरवण्याचं कारण म्हणजेच भारताचा प्रवास जे विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये आहे ना, तशा प्रकारे होत चाललेला आहे. बघा, विकसनशील देश जे आहेत ना, विकसनशील देश जर आपण विचारात घेतले तर त्याच्यामध्ये इंडिया आहे. विकसनशील देण्यापाठीमागचं कारण अविकसित म्हणण्यापेक्षा विकासाच्या मार्गाने प्रवास करत आहेत त्यांनाच अंडर डेव्हलप्ड कंट्रीज म्हणण्यात येतं किंवा
विकसनशील देश असं त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे तर हे इथं अर्थव्यवस्थेचे प्रकार व्यवस्थित आपण समजून घेतलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चर जे आहेत या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण बघणार आहोत. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.